पुढे गेले. तर 6:30 वाजलेत. गाडी रत्नागिरीला पोहोचली आहे. ऑलमोस्ट 3 तास गाडी लेट आहे. नमस्कार मंडळी, मी राकेश गाडीवकर तुमचं लाडक्या मराठी यूट्यूब चॅनल सहर्ष स्वागत करत आहे. तर आता आपण चाललो आहे मुंबईला. रुची आणि क्रिशांगला घ्यायला आलो. तर आज तारीख आहे 9 सप्टेंबर. तर आता आपण चाललो आहे, कणकवली स्टेशनला पोहोचलो आहे. आता आपली गाडी आहे, गणपती स्पेशलची गाडी आहे. 12:30चा टाईम आहे कणकवलीला. तर आता आपण स्टेशनला पोहोचलो आहे. तर आता आजचा आपला ब्लॉग होणार आहे कणकवली ते ठाणे ट्रॅव्हलिंग गणपती स्पेशल ट्रेन. चला आता बॅगा आणल्या, गाडी ओरसला पोहोचली आहे. तर चला आता वरती जाऊया प्लॅटफॉर्मला. थोडा वेळ खाली थांबलेलो. चला, तर आपली गाडी येते 01168 फेस्टिवल स्पेशल. तर आता आपला ट्रॅव्हलिंग चालू होणार आहे कणकवली ते पनवेल किंवा ठाणे. बघू आता गाडी किती वाजता जाते ती. 3 बॅग आहेत आपल्या. एक मोठी आहे, एक छोटी आहे आणि मडगावला चालली गाडी. आपली गाडी आली आहे सावंतवाडी LTT गणपती फेस्टिवल 01168. ती बघा समोरनं येते. इकडे मडगावला लागली आहे गाडी. हां, ती बघ समोर येते, समोरून येते बघ. अजून पण कणकवलीला एवढी गर्दी आहे ह्या ट्रेनला. तर आपली गाडी आली आहे, ही बघा S11 डबा आहे आपला. चला होय, बॅक टू मुंबई. क्रिशांग स्कूल चालू झाली ना. तर आपली गाडी आली आहे बघा, गणपती स्पेशल फेस्टिवल. कोण नसणार आहे. गाडी पुरी खाली आहे बघा. हे बघा सेकंड सीटिंग पूर्ण खाली बघा. ही गाडी खाली का माहिती आहे का? ही गाडी ना मिड नाईटला जाते ना ह्याला मुंबईला, त्यामुळे लोक ही गाडी ट्रेन खाली आहे. हिचा ठाण्याला जायचा टाईम आहे 12:05चा, त्यामुळे ही ट्रेन खाली आहे. चला आता आपण आपल्या डब्यात जाऊया, गाडी थांबली की. ट्रेन खाली आहे बघा, विंडो सीट पण खाली आहे. S11 डबा आपला. विंडो सीट आहे बघा, पुरे खाली गाडी. कोणाला जर या गाडीने यायचं असेल मुंबईला तर तुम्ही जनरल डब्यातनं पण येऊ शकता. खाली आहे ट्रेन बघा. गाडी नंबर 01168. कणकवलीवरून गाडी सुटलेली आहे. क्रिशांग
क्रिशांकला विंडो भेटली. बाय बाय. आता कधी आहे ना, गणपती झाले, भरपूर मजा केली. तर आपली गाडी सुटली आता कणकवलीवरून. मस्त. बाय बाय कणकवली. बाय बाय. तर क्रिशांकला इथे भूक लागली. आता वाजल्या 1:15 दुपारचा. तर क्रिशांकच्या आजीने अशी खोबऱ्याची चटणी आणि असं व्हाईट भाकरी तांदळाची भाकरी दिली आहे. तर क्रिशांक आता खातो, इकडे मजा करतोय. क्रिशांक बोलतोय भूक लागली आहे मला. तुम्ही पण खायला या सांग. क्रिशांकला घरातून टिफिन दिलेला आहे. तुला भूक लागली आहे? चल खा, चल खा, चल. आपली गाडी कणकवली निघाली. आता नांदगाव येईल पुढे. अप्पर सीट आहे आपली आणि इकडची अप्पर आहे, साईड अप्पर आणि अप्पर. मग इथे कोण आलं नाही तोपर्यंत खाली बसूया आपण ना. हा, खाली इथे कोण आले का मग वरती बसू. खा चल. तर आता आपली गाडी नांदगावला पोचली. नांदगाव क्रॉस केला गाडी. नांदगावनं सुटली आहे ही बघा. तर तुम्हाला देवगडला वगैरे जायचं असेल तरी नांदगाव स्टेशन तुम्हाला एकदम जवळ पडतं. नांदगाववरनं तुम्ही स्टेशनवरनं तुम्ही 50 रुपयाच्या ऑटो मारून नांदगाव टिट्यावर जाऊ शकता. कोणच नाही जास्त. तर हिरवा निसर्ग आपला बघा कोकणातला मस्त हिरवा शालू घातलेला आहे. झाडा पण बघा कशी पडताय. झाडं पळत आहेत सगळी मामाच्या गावाला. इकडे रिक्षा बसले रिलॅक्स मध्ये. आचिर्णी स्टेशन गेलाय. स्टॉप नाही आहे या गाडीला. नांदगावच्या पुढच्या स्टेशनकडे मुंबई साईडला आचिर्णी होता. तर स्टॉप नाही आहे. हां, आता पटरी चेंज होती. तर वैभववाडीला गाडी पोचली. आता थोडेफार प्रवासी आहेत. वैभववाडी. तर आपली गाडी वैभववाडी स्टेशनला पोहोचली आहे. तर गाडीला क्रॉसिंग लागली आहे. तर इकडे मला असं वाटतंय की जनशताब्दी गाडी येते मुंबईवरून वैभववाडीला. जनशताब्दी गाडीचं क्रॉसिंग लागलं आहे. जनशताब्दी एक्सप्रेस क्रॉसिंग असं वाटतंय मला. जनशताब्दी असेल. हा, तेजस एक्सप्रेस. तेजस एक्सप्रेस. घेतले ते खायला. तू क्रिशांकने बॅट घेतली खायला. चॉकी पण आहे. किती आले? 50. क्रिशांकने ते बॅट घेतली बघा, जेलीवाले चॉकलेट घ्यायला. गाडी आपली गाडी सुटली आहे वैभववाडीवरून. तेजस एक्सप्रेसने आपल्या क्रॉसिंग दिलेली बघा. मला पण ते चॉकलेट. काय टेप लावलाय? हा, खोली आपण. चल. मस्त सुंदर अशी नदी आहे हे बघा.
वाव भारी मस्त व्ह्यू बघा व्ह्यू जबरदस्त व्ह्यू आहे आपला कोकण रेल्वेतनं शूट केलं हे काय ते काम चालू आहे खाली चालू आहे वाघोटून सेतू रेल्वेचं काहीतरी काम चालू आहे काहीतरी चालू मस्त पुढला आपली गाडी थांबली आहे ते क्रॉसिंगला कोणतरी गाडी आता मागून पुढे चालली आहे कोणती गाडी आहे कोणती गाडी आहे कर्नाटक साईडने एर्नाकुलम सारखी गाडी वाटते आता पुढे चालली आहे आमची गाडी क्रॉसिंगला थांबली आहे ही आता चालली आहे पुढे रत्नागिरी साईडला आता ही गाडी पुढे जाईपर्यंत भाऊ थांबायला लागणार आपण परत ही पण गाडी थांबते वाटतं स्टॉप घेते स्टॉप ही पण गाडी थांबली आहे वाटतं तिरुवनंतपुरम हां तिरुवनंतपुरम मला वाटतं रत्नागिरी साईडने गाडी येते ह्या साईडला मडगाव साईडला जाणारी त्या साईडने गाडी आली आहे मुंबई साईडने मुंबई साईडने गाडी आली आहे अरे ही जनशताब्दी गाडी होती काय जनशताब्दी होती वाटतं मागे विजडमचा हे होता कोच होता आता आपली गाडी सुट्टे पहिली की ही गाडी सुट्टे काय माहिती बघू आता हां पुढे ओके ओके तिरुवनंतपुरम वेरावल यांच्यानी गाडी पहिली सुटली आहे तिरुवनंतपुरम आपली स्पेशल आहे गणपती स्पेशल म्हणून आपल्याला थांबवून ठेवलं आहे ही गाडी पुढे सोडली आता ही गाडी 2 स्टेशन पुढे जाईपर्यंत आपल्याला इथेच थांबायचं अजून कोकण रेल्वेचा सिंगल ट्रॅक असल्यामुळे आता ही अशी क्रॉसिंग लागते पुढे गेले आपल्या ट्रेनला साईड देऊन पुढे गेले तर 6:30 वाजलेत गाडी रत्नागिरीला पोचली आहे ऑलमोस्ट 3 तास गाडी लेट आहे 3 तास संध्याकाळ झाली आहे बघ 3 तास गाडी लेट इकडे काय काकडी चहा आणि वडापाव खाला आता इथे गाडी 3 तास लेट आहे संध्याकाळ होत आली आहे किती वाजता पोहोचते काय माहिती पनवेलला स्पेशल गाडी असल्यामुळे ना हिला बाजूला काढतात सायडिंग आणि पुढच्या बाकीच्या गाड्या पुढे काढवतात तर रात्री 8:30 वाजले आता गाडी चिपळूणला पोहोचली आहे ऑलमोस्ट गाडी 3 तास लेट आहे 3 तास गाडी लेट आहे चिपळूणला भरपूर पब्लिक आहे चिपळूणचा वडापाव आलाय चिपळूण चाय अदरक का चाय चाय वडापाव चाय कृषांक मस्त झोपला ना
गरम बडी गाडी चिपळूणला पोहोचली. गाडी ऑलवेज 3 तास लेट आहे. ठाण्याचा टाईम पनवेलचा टाईम 2:30 वाजता दाखवते. क्रिशांगला आणि लेस दाखव हे लेसची पाकिटं घेतात खायला. लेसची पाकिटं तर कधी किती वाजता पोचेल काय माहिती. हां क्रिशांग असू दे टू असू दे. हां सँडविच तर आपली गाडी निघाली चिपळूणवरून. क्रिशांगसाठी लेस वगैरे घेतले. चिपळूण स्टेशन. गाडी खूपच लेट झाली आपली. चिपळूण रेल्वे स्टेशन. दुकान पण आहे. आम्हाला काय ते भूक लागली तिकडे काय ते घेऊ खाऊ शकता तुम्ही. हा भूक लागते तुम्ही दुकानात खाऊ शकता. हां क्रिशांग सांगते. पप्पा आमची मागे गाडी चालली. गाडी पुढे चालल्या. त्या साईडला नेत्रावती एक्सप्रेस आली आहे बघा. ती 9:30 वाजले तर खेडला पोचली आहे गाडी. खेड रेल्वे स्टेशन. गाडी 3 तास लेट आहे. LTT सावंतवाडी LTT. मस्त सुंदर असं चांदणं पडलं आहे आपलं. त्यातनं आपला कोकण रेल्वेतनं आपण मस्त असा चांदण्याचा आनंद घेतो. याचा पूर्ण असा चंद्र दिसतोय आपल्याला. मस्त भारी भारी. चांदणं दिसते आपल्या कोकण रेल्वेत ना. सुंदर असा प्रवास. या साईडला आपला बॉम्बे गोवा हायवे. मुंबई गोवा हायवे. तर आपली गाडी आता वीरला पोहोचली. पूर्ण काळोख. स्टेशनला कोण नाही आहे. आता 2 ट्रॅक चालू झाले आहेत. बघूया आता वीरपासून चालू आहेत की नाही माहीत नाही, पण रोह्यापासून आहे तेवढं कन्फर्म आहे. आता वीर नंतर माणगाव नंतर पेन आणि नंतर पनवेल. हे पाहू शकता आपलं वीर रेल्वे स्टेशन. तर आपली गाडी रोह्याला पोचली आहे. ॲक्च्युली आपल्या गाडीचा टाईम 3 तास लेट दाखवते, पण गाडी कवर केली आहे. आता 1.5 तासावर आली आहे लेट टाईम. तर रोह्याला पोचली आहे गाडी. डबल ट्रॅक असल्यामुळे गाडी थोडी कवर केली आहे. रोह्याला पण आहे थोडंफार पब्लिक चढायला. रोहा स्टॉप आहे या ट्रेनला. आता इथून पुढेचा पेन आणि डायरेक्ट पनवेल. रोह्यापर्यंत आपली कोकण रेल्वेची हद्द संपली. आता रोह्यापासून पुढे CSMT पर्यंत आपली सेंट्रल रेल्वेची हद्द चालू होते. बारा वाजून गेलेत बघा. 12:17 झालेत. पेनला पोचले गाडी आपली. आता
गाडी आता जवळजवळ 1.5 तास लेट झाली आहे. पेन स्टेशन आता डायरेक्ट स्टॉप पुढचा पनवेल आहे. क्रिशांक झोपला. गाडी पनवेलला पोचली आहे. 1 वाजला आहे. 1.5 तास उशीर झाला आहे पनवेलला पोचली. पनवेल रेल्वे स्टेशन. आता इथून नेक्स्ट स्टॉप आपला ठाणा. 1 वाजला आहे. गाडी खूप लेट झाली आहे. 1.5 तास लेट. रात्रीचे 2:19 झाले. ठाणा स्टेशनला उतरलं. गाडी खूप लेट झाली. तर रात्री 2:30 वाजता आपली ट्रेन ठाणा स्टेशनला पोहोचली. ऑलमोस्ट 1.5 तास गाडी लेट होती. तर त्यावेळी 2:30 वाजता पोहोचल्यामुळे लोकल ट्रेन बंद असल्यामुळे आम्ही ठाणा स्टेशनपासून ओला बुक करून आम्ही आमच्या घरी पोहोचलो. तर असा होता आजचा आपला प्रवास.